नमस्कार, मी रोहन विलासपुरे ॲडमिशन सिम्प्लिफाईड या संस्थेमधून. आज आपण बोलणार आहोत मेडिकल प्रवेश प्रक्रियेसाठी किती कट ऑफ राहू शकतो. MBBS, BDS, BMS, BHMS, फिजिओथेरपी या सर्व कोर्सेसला महाराष्ट्रात ॲडमिशन घेण्यासाठी गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट या कॉलेजेसमध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर किती कट ऑफ राहील, आपल्या स्कोअरला मिळेल का, काय मिळेल, याबद्दल आज चर्चा करणार आहोत. मुख्यतः आज पूर्णतः महाराष्ट्रामधील प्रोसेसबद्दल बोलू आपण. तर सुरुवातीला आज आपण घेऊया MBBS इन महाराष्ट्रामध्ये MBBSमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंटसाठी किती मार्क्स लागतील. जर तुमची ओपन कॅटेगरी असेल तर 502 ते 505च्या रेंजमध्ये तुमचं स्कोअर असायला पाहिजे. कॅटेगरी EWS असेल तर 484 ते 488च्या या रेंजमध्ये तुमचे मार्क्स असणे आवश्यक आहे. SCBC ही कॅटेगरी असेल तर 490 ते 495. OBC कॅटेगरी असेल 505 ते 510. विजे कॅटेगरी असेल तर 460 ते 465. NTB कॅटेगरी असेल तर 450 ते 445. NTC कॅटेगरी असेल तर 490 ते 495. NTD कॅटेगरी असेल तर 490 ते 495. SC कॅटेगरी असेल तर 425 ते 430 आणि ST कॅटेगरी असेल तर 350 ते 335च्या रेंजमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट MBBSचे कट ऑफ दिसेल. हे मोस्टली थर्ड राऊंड नंतरचे कट ऑफ सांगत आहे मी. 4थ्या-5व्या राऊंडमध्ये जे काही कट ऑफ राहील त्याचा अंदाज सांगत आहे. नंतर जे आहे ते सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस. महाराष्ट्रातील सेमी गव्हर्नमेंटमध्ये ओपन कॅटेगरीला 475 ते 480च्या रेंजमध्ये तुम्हाला कट ऑफ दिसण्याचे चान्सेस दिसले यावर्षी. त्यानंतर जे आहे 475 ते 480च्या रेंजमध्ये तुम्हाला SCBCचं कॅटेगरीचं कट ऑफ दिसेल. OBCचं पाहायला गेलं तर 475 ते 480च्या रेंजमध्ये दिसेल. त्याच्यानंतर विजे कॅटेगरी जर पाहिलात तर 460 टू 465 460 ते 465 या रेंजमध्ये दिसेल. NTB कॅटेगरी पाहिली तर 445 ते 450 या रेंजमध्ये कट ऑफ दिसेल. NTC जर पाहायला गेलात तर 475 ते 480. NTD पण सेमच राहील, म्हणजे ऑलमोस्ट 475 ते 480मध्ये. SC कॅटेगरीचं मात्र 415 ते 420च्या रेंजमध्ये कट ऑफ दिसण्यात येईल आणि ST कॅटेगरी असाल तर 320 ते 375 या रेंजमध्ये तुम्हाला कट ऑफ दिसून येईल. तर हे या पद्धतीनं तुम्हाला महाराष्ट्रातील MBBSचे कट ऑफ दिसून येतील, गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंटचे. जर मला MBBS नाही मिळालं तर मला BDSचं काय कट ऑफ दिसेल. तर BDSचं पाहायला गेलात तर गव्हर्नमेंटमध्ये ओपन कॅटेगरीला 460 टू 465 या रेंजमध्ये मार्क्स पाहिजे. EWSला 435 टू 440च्या रेंजमध्ये मार्क्स पाहिजे. SCBCच्या कॅटेगरीला जो काही मराठा कॅन्डिडेट असतात त्यांच्यासाठी रिझर्व्ह कॅटेगरी असते SCBC, त्यांच्यासाठी 450 ते 460च्या रेंजमध्ये तुम्हाला कट ऑफ दिसेल. OBCला 445 ते 450. विजेला 385 ते 390. NTCसाठी 435 ते 440. NTDला 395 ते 400. SC कॅटेगरीला 450 ते 460. ST कॅटेगरीला 290 ते 300च्या रेंजमध्ये तुम्हाला कट ऑफ दिसून येईल. तर या पद्धतीने BDS गव्हर्नमेंटचं कट ऑफ दिसण्याचे चान्सेस राहील. BDS सेमी गव्हर्नमेंट जर बघायचं झालं तर आता जे कट ऑफ सांगणार आहे ते मोस्टली 4थ्या-5व्या राऊंडमध्ये राहण्याची शक्यता आहे. त्याच्यापूर्वी कट ऑफ हाय राहील ॲज कम्पेअर्ड टू धिस कट ऑफ. तर सेमी गव्हर्नमेंटमध्ये जर पाहिला तर 275 ते 280च्या रेंजमध्ये तुम्हाला BDS सेमी गव्हर्नमेंट दिसेल. त्याच्यानंतर SCBC कॅटेगरीसाठी 255 ते 260च्या रेंजमध्ये. OBC कॅटेगरीसाठी 265 टू 270च्या रेंजमध्ये. विजेसाठी 265 टू 270च्या रेंजमध्ये. NTB कॅटेगरी पाहायला गेला तर 250 ते 255 कॅटेगरी. NTC जर पाहायला गेला तर 265 ते 270च्या रेंजमध्ये कट ऑफ दिसेल. NTD जर पाहिले तर 265 ते 270च्या रेंजमध्ये दिसेल. आणि SC कॅटेगरी पाहिला तर ऑलमोस्ट याच कॅटेगरीच्या लेवलला म्हणजे 265 ते 270मध्ये दिसेल. आणि STचं मात्र थोडं कमी दिसेल, 210 ते 220. आता BDSचा ऑलमोस्ट सर्व कॅटेगरीचं सेम कट ऑफ का बरं दिसतं, कारण मोस्ट ऑफ दी कॅटेगरीच्या सीट ज्या आहेत ते एकदा फिल झाल्यानंतर विद्यार्थी सोडत नाहीत. मोस्ट ऑफ दी लास्ट राऊंडपर्यंत ते होल्ड केलेली असते. त्याच्यामुळं कॅटेगरीचं कट ऑफ तुम्हाला कमी दिसणार नाही, ओपनचं कट ऑफ मात्र कमी होत आलेलं दिसेल तुम्हाला. या पद्धतीनं BDSचं महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंटचे कट ऑफ दिसून येते. त्यानंतर आपण बोलणार आहेत महाराष्ट्रातील BMSचं कट ऑफबद्दल. BMSसाठी जर तुमचं गव्हर्नमेंटसाठी ट्राय करत असाल तर 410 ते 420ला ओपन कॅटेगरीला महाराष्ट्रात BMS गव्हर्नमेंट मिळून जाईल. जर तुमची कॅटेगरी EWS असेल तर 380 ते 390. SCBC कॅटेगरीसाठी 410 ते 420.
OBCला पण सेमच 410 ते 420च्या रेंजमध्ये दिसेल. VJ कॅटेगरीला 380 ते 390च्या रेंजमध्ये दिसेल. NTB कॅटेगरीला 360 ते 370, NTCला 400 ते 410च्या रेंजमध्ये, NTDला ऑलमोस्ट 410 ते 420, SC कॅटेगरीला 380 ते 390, ST कॅटेगरीला 300 ते 310 या रेंजमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील BMS गव्हर्नमेंटचे कट ऑफ दिसून येतील. त्यानंतर BMS सेमी गव्हर्नमेंटचे कट ऑफ, आता जे कट ऑफ सांगणार आहे ते ऑलमोस्ट 5व्या-6व्या राऊंडचे कट ऑफ राहणार आहेत. ते पहिल्या 3 राऊंडमध्ये तुम्हाला ऑलमोस्ट BMSचं कट ऑफ 310-320च्या अबव्ह कट ऑफ दिसेल. ठीक आहे, 310-320च्या खाली आलेले नाही दिसणार. तर 265-275च्या रेंजमध्ये सेमी गव्हर्नमेंट ओपन कॅटेगरीचं कट ऑफ दिसेल. EWSला सेमी गव्हर्नमेंटमध्ये रिझर्वेशन नसतं, त्याच्यामुळं ओपनचं कट ऑफ पकडून घ्या तुम्ही. त्यानंतर SABC जर कॅटेगरी पाहिलात 265-270 ऑलमोस्ट सर्व कॅटेगरीला आता 265-270च्या रेंजमध्येच तुम्हाला कट ऑफ दिसेल. SABC, VJ, NT, NTC, NTD या सर्व कॅटेगरीला ऑलमोस्ट तेच. इवन SC कॅटेगरीला देखील 265 ते 270च्या रेंजमध्ये लास्ट राऊंडचं कट ऑफ तुम्हाला दिसेल. आता याच्यानंतर लास्ट कॅटेगरी येते ते ST कॅटेगरी. ST कॅटेगरीमध्ये तुम्हाला 200 ते 220च्या रेंजमध्ये तुम्हाला कट ऑफ दिसून येईल. या पद्धतीने महाराष्ट्रातील BMS गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंटचे कट ऑफ दिसून येतील. त्यानंतर आहे समजा मला MBBS, BDS, BMS हे तिन्ही कोर्सेस मिळत नाही आहे, तर उरतं काय BHMS कोर्सेस. BHMSसाठी किती मार्क्स लागतील, तर BHMSसाठी यावर्षी स्टेट कोट्यातून कमीत कमी 230-220च्या रेंजमध्ये तुम्हाला पहिल्या 3 राऊंडचं कट ऑफ दिसेल. पहिल्या 3 राऊंडमध्ये 220-230च्या आसपासच कट ऑफ राहील. त्याच्यानंतर मात्र 5व्या, 6व्या, 7व्या राऊंडमध्ये तुम्हाला कट ऑफ कमी आलेलं दिसेल, म्हणजे 180 ते 200च्या रेंजमध्ये तुम्हाला कट ऑफ आलेलं दिसेल. या पद्धतीनं यावर्षीचे कट ऑफ राहण्याचे चान्सेस आहेत BHMSचे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर पाहायला गेलात तर फिजिओथेरपी, आता लास्ट ऑप्शन उरतं फिजिओथेरपी. फिजिओथेरपीला जर पाहायला गेलात तर फिजिओथेरपीला जर तुम्ही नीट ॲपेरे असाल, फक्त नीट दिलेली असाल, तरी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिजिओथेरपी मिळतं. फक्त तुम्हाला जास्तीत जास्त वेट करण्याची गरज पडते. पहिल्या 3 राऊंडमध्ये थोडं कट ऑफ हाय राहतं, पुन्हा नंतर स्पॉट राऊंड वगैरे होतात. स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज लेवलला राऊंड होतो, तर त्या लेवलला तुम्हाला ॲडमिशन नक्की मिळतात. तर तुम्ही जर फिजिओथेरपीमध्ये वेट जर रिपीट असेल आणि तुम्हाला फिजिओथेरपी करायची इच्छा असेल तर नक्कीच तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिजिओथेरपी मिळेल. फक्त तुम्हाला थोडं पेशन्स ठेवण्याची गरज पडेल. लास्ट राऊंडपर्यंत तुम्हाला मिळून जाईल. अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील सर्व कॉलेजेसमध्ये गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंटमध्ये MBBS, BDS, BMS, BHMS, फिजिओथेरपी या कोर्सेसचं कट ऑफ दिसून येईल. तर याच्यापेक्षा जर तुमचा स्कोअर कमी असेल तर तुम्हाला ते कोर्सेस मिळण्याची शक्यता कमी आहे. तर पुढील काउन्सिलिंगसाठी जर तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आमचे ॲड्रेसेस दिलेले आहेत, त्या ॲड्रेसवरती आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचे ऑफिसेस 5 ठिकाणी आहेत: लातूर, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे अशा ठिकाणी ऑफिसेस आहेत. इवन तुम्ही आमच्या सिटीमध्ये जरी नसाल तर इतर ठिकाणी असेल तर ऑनलाईन तुम्हाला काउन्सिलिंग केली जाईल. वेळोवेळी ऑनलाईन मीटिंगद्वारा तुमचे सर्व डाऊट क्लिअर केले जातील. वेळोवेळी तुमचे जे काही प्रश्न असतील फोनवर म्हणा, मीटिंगद्वारा तुम्हाला क्लिअर केले जातील. आणि ऑनलाईन जी काही प्रक्रिया असेल ते तुम्हाला आम्हीच करून देऊ. तुम्हाला काहीही करण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेणे एवढीच प्रक्रिया बाकी राहील. या पद्धतीनं तुमची काउन्सिलिंग केली जाते. कॉलेजची लिस्ट बनवणे, ऑनलाईन फॉर्म फिलिंग करणे, या सर्व गोष्टी केल्या जातात. जर तुम्हाला आमची काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधा किंवा ऑफिसेसला भेट द्या, कारण आमचे लिमिटेड सीट आहेत. एकदा लिमिटेशन संपल्यानंतर आम्ही रजिस्ट्रेशन क्लोज करतो. तर धन्यवाद. जर तुम्हाला काही हेल्प असेल तर नक्कीच संपर्क साधा.